Hello guys, myself Mr. Y. Atuke, Assistant Professor of Swami Vivekananda Junior College, Sirsundi. Last lecture we have discussed chromosomes and chromosomal theory of inheritance. So now today we are also going to learn part number 8, linkage and crossing over. Then the first of all, linkage and crossing over. So linkage, what is meant by linkage? What is the role, what is the function of linkage? So let's start the linkage. It is known the fact that the several genes are present on the chromosome. As a chromosome are carriers of heredity, these genes have the tendency to be inherited together. Such genes are called as the link gene. म्हणजे it is the known fact that the several genes are present on the chromosome. म्हणजे लिंकेज म्हणजे काय, सेव्हरल जीन्स असतात आणि ते प्रेझेंट असतात कशामध्ये, क्रोमोझोम्समध्ये. आणि मग ते क्रोमोझोम त्या ठिकाणी काय करतात, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस केलं आहे. क्रोमोझोम ॲज अ कॅरियर फॉर जेनेटिक मटेरियल इन जनरेशन टू जनरेशन, पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. म्हणजे क्रोमोझोम काय, ते कॅरियर आहेत. म्हणून काय कॅरियर करतात, ते हेरिडिटरी असेल म्हणजे जेनेटिक मटेरियल जे आहे ते पॅरेंट्सपासून तर ऑफस्प्रिंगपर्यंत जेनेटिक मटेरियल हे ट्रान्सपोर्ट करतात, ट्रान्समिट करतात, नाही का, कॅरियर करतात. ओके, दिस जीन्स हॅव द टेंडन्सी, आणि त्या जीनची ती एक काय आहे, प्रवृत्ती आहे, टेंडन्सी आहे कशाची, तर टू बी इनहेरिटेड टुगेदर. त्यांच्यामध्येच ते काय होतात, इनहेरिटेड टुगेदर. सच जीन्स आर कॉल्ड ॲज दी लिंक जीन्स, आणि म्हणून त्या जीन्सलाच काय म्हटलेलं आहे, आर कॉल्ड ॲज दी लिंक जीन्स. देन दी दिस टेंडन्सी ऑफ टू ऑर मोर जीन्स present on the same chromosomes that are inherited together is known as a linkage. आणि म्हणून त्या जीनची जी काही टेंडन्सी आहे, ती टेंडन्सी म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जीन जर प्रेझेंट असतील एकाच क्रोमोझोमवर किंवा सेम क्रोमोझोमवर, त्यामुळेच त्याला काय म्हणतात, दॅट आर दी इनहेरिटेड टुगेदर. आणि तेच क्रोमोझोम एक त्या क्रोमोझोमवर त्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त जीन्स प्रेझेंट असतील आणि त्यामध्ये ते इनहेरिटेड होतात टुगेदर दी, आणि त्यामुळेच त्यांना काय म्हटलेलं आहे, कॉल्ड ॲज दी, नोन ॲज दी लिंकेज. Very simple definition of the linkage. This tendency of the two or more genes present on the same chromosome that are the inherited together is known as a linkage. Linkage was discovered in a plant by the Bateson and Punnett in a animal by the T.H. Morgan. T.H. Morgan, then Batet and Punnett scientists first of all discovered the linkage in a plants. Linkage was discovered in a plant by the Bateson and Punnett and in animals by the T.H. of मॉर्गन. म्हणजे लिंकेज हे प्लांट्समध्ये डिस्कवर करणारे सायंटिस्ट जे आहेत, तर किंवा कोणी केलेलं आहे, तर ते सायंटिस्ट म्हणजे बॅटेसन आणि पनेट. आणि त्यानंतर ॲनिमल्समध्ये लिंकेज ज्यांनी डिस्कवर केलेलं आहे, तर ते म्हणजे सायंटिस्ट T.H. मॉर्गन. अतिशय सोपी मेथड आहे. लिंकेज म्हणजे काय, तर लिंकेज म्हणजे सेव्हरल जीन्स एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट असतील, त्यानंतर तो क्रोमोझोम काय आहे, एक कॅरियर आहे, म्हणजे जेनेटिक मटेरियल हेरिडिटी तो कॅरी करतो. त्यानंतर त्या जीनची जी टेंडन्सी आहे, ती टेंडन्सी म्हणजे काय, इनहेरिटेड टुगेदर. सच जीन्स आर कॉल्ड एज लिंक जीन. त्या जीनलाच काय म्हणतो आपण, लिंक जीन. आणि ती टेंडन्सी म्हणजेच काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त जीन्स त्यामध्ये सेम क्रोमोझोमवर प्रेझेंट असतील, ते एकमेकांमध्ये इनहेरिटेड होतात, त्यालाच काय म्हणतो आपण, लिंकेज. आणि हे लिंकेज प्लांट्समध्ये डिस्कवर करणारे आहेत, तर ते म्हणजे बॅटसन अँड पनेट, आणि ॲनिमल्समध्ये जे काही डिस्कवर करणारे आहेत, तर ते म्हणजे T.H. मॉर्गन. नेक्स्ट, देन दी लिंकेज इज ऑफ टू टाईप्स. आणि त्या ठिकाणी लिंकेज जे आहेत, ते लिंकेज किती टाईपचे आहेत, तर त्या ठिकाणी दोन टाईपचे लिंकेज प्रेझेंट आहेत. देन दी कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज. म्हणजे लिंकेजमध्ये परत दोन टाईप्स आहेत, एक कंप्लीट लिंकेज आणि दुसरा म्हणजे इनकम्प्लीट लिंकेज. तर बघूया आपण कंप्लीट लिंकेज म्हणजे काय आणि इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल कंप्लीट लिंकेज. The link genes which are closely located on the same chromosome do not separate, no crossing over and inherit together. These are called as the completely linked and strongly linked genes, and the phenomenon of their inheritance is called as the complete linkage. म्हणजे बघा, जे काही लिंक जीन्स आहेत, तर ते कसे असतात, विच आर क्लोजली लोकेटेड. ते काय असतील, क्रोमोझोममध्ये आपण पाहिले सेव्हरल जीन्स आर लोकेटेड ऑन दी क्रोमोझोम. ओके, प्रेझेंट ऑन दी क्रोमोझोम. मग त्या ठिकाणी जे लिंक जीन्स आहेत, ते क्लोजली लोकेट असतील कशावर, क्रोमोझोमवर, परंतु ते डू नॉट सेपरेट. म्हणजे काय असतील, एकमेकांना त्या ठिकाणी पकडून असतील, जवळ असतील, त्यामध्ये ते एकमेकांपासून सेपरेट नसतील, असे जीन्स म्हणजे तर काय, तर कॉल्ड ॲज दी कम्प्लिटली लिंक जीन्स ऑर स्ट्रॉंगली लिंक जीन्स. देन दी ॲट दी फेनॉमिना, आणि त्यांचा जो काही फेनॉमिनन आहे, तर तो म्हणजे देअर दी इनहेरिटन्स
and inheritance also called as the complete linkage. Okay, thus the parental traits आर इनहेरिटेड इन अ ऑफस्प्रिंग. म्हणजे पॅरेंटल ट्रेट जे आहे तेच इनहेरिटेड करून कशामध्ये त्यांच्या ऑफस्प्रिंग म्हणजे जे पालकांमध्ये आहेत तेच त्यांच्या अपत्यांमध्ये सुद्धा. देन एक्झाम्पल, एक्स क्रोमोझोम्स ऑफ दी ड्रॉसोफिला मेल्स शो दी कंप्लीट लिंकेज. जे काही ड्रॉसोफिला आहे मेल्समध्ये त्यांच्यामध्ये जो काही एक्स क्रोमोझोम्स आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे तर शो दी कंप्लीट लिंकेज. देन दी नेक्स्ट वन, incomplete linkage. The linkage genes which are distantly located on the same chromosomes and have the chances of separation by the crossing over are known as the incompletely linkage, weakly linkage genes. म्हणजे काय त्या ठिकाणी अगोदर बघितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी कंप्लीट लिंकेज, सेकंड जो आहे इनकम्प्लीट, सिंपल डिफरन्स इन बिटवीन द कंप्लीट अँड इनकम्प्लीट लिंकेज. सो इनकम्प्लीट लिंकेज जीन्स विच आर डिस्टंटली लोकेटेड म्हणजे काय होतं ज्या ठिकाणी कंप्लीट लिंकेज होते त्या ठिकाणी जे जीन्स त्या क्रोमोझोमवर प्रेझेंट होते तर ते कसे होते तर त्या ठिकाणी क्लोज टू इच अदर, डू नॉट सेपरेट. पण इथे काय टोटली अपोजिट, हे कसे डिस्टंटली लोकेटेड ऑन दी सेम क्रोमोझोम, एकाच क्रोमोझोम प्रेझेंट आहेत, एकाच क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत, परंतु दोघांमध्ये काय आहे डिस्टन्स आहे. अँड देन हॅव दी चान्सेस ऑफ सेपरेशन बाय दी क्रॉसिंग ओव्हर. आणि त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं त्यांच्यामध्ये सेपरेशन होण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत. आणि कंप्लीट लिंकेजमध्ये काय होतं सेपरेशन होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी नव्हते किंवा ते सेपरेट होतच नव्हते. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं आपण कंप्लीटली लिंकेज आणि कसे स्ट्रॉंगली लिंक जीन्स. इथे हे काय होतात एकतर डिस्टंटली हे काय झालेले लोकेट आहेत म्हणजे दोघांमध्ये अंतर आहे, त्यानंतर हे सेपरेशन होण्याचे चान्सेस असतात क्रॉसिंग ओव्हरमुळे आणि त्यामुळे यांना काय म्हटलेलं आहे इनकम्प्लीटली लिंक किंवा वीकली लिंक जीन्स. आणि यांचा जो काही फेनॉमेना आहे हेरिटन्सचा त्यामुळे तो फेनॉमेना म्हणजे काय कॉल्ड ॲज दी इनकम्प्लीट लिंकेज अँड दस दी न्यू ट्रेट्स ऑकर इन अ ऑफस्प्रिंग. आणि त्यामुळे ऑफस्प्रिंगमध्ये काही नवीन ट्रेड्स असतील, काही हेरिडिटरी ट्रेड्स असतील, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतील, हे नवीन कॅरेक्टरसुद्धा त्या अपत्यांमध्ये येऊ शकतात पालकांव्यतिरिक्त. देन दी एक्झाम्पल इन अ झियामेज. मग आपण त्या ठिकाणी झियामेजचं एक्झाम्पल बघितलं आहे म्हणजे कॉर्न प्लांट असेल, आपलं मेजचं प्लांट असेल, याच्यामध्ये कलर आणि शेप जो आहे ग्रेनचा तो त्या ठिकाणी कम्प्लिटली शो करतो कसला तर इनकम्प्लीट लिंकेजचा. ओके, कलर आणि शेपवरून आपण झियामेजमध्ये इनकम्प्लीट लिंकेज बघू शकतो. नेक्स्ट, then the linkage groups, then the all linkage gene or link genes in a particular chromosome constitute a linkage groups. म्हणजे जे काही ऑल लिंक जीन्स आहे ते कशामध्ये तर पर्टिक्युलर क्रोमोझोममध्ये आणि त्यामध्ये कॉन्स्टिट्यूट जे आहे तर ते म्हणजेच काय लिंकेज ग्रुप. द नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स ऑफ ए पर्टिक्युलर पेसिस करस्पॉन्ड टू इट्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे काय नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स असतील कशामध्ये तर पर्टिक्युलर पेसिसमध्ये, परंतु करस्पॉन्ड टू इट्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम, त्यांच्यामध्ये करस्पॉन्डिंग काय तर हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. एक्झाम्पल, ड्रॉसोफिलिया मेलॅनोगॅस्टर हॅज अ 4 लिंकेज ग्रुप्स दॅट करस्पॉन्ड टू दी 4 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे काय ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर जे ॲनिमल आहे त्यामध्ये काय आहेत तर 4 लिंकेज ग्रुप्स आहेत आणि त्यालाच करस्पॉन्ड काय तर करस्पॉन्ड टू दी 4 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. 4 linkage groups present in their Drosophila melanogaster also correspond to the 4 pairs of chromosomes are present here. Then the next one, garden pea has 7 linkage group and the 7 pairs of chromosomes are present. garden pea मध्ये सुद्धा 7 linkage groups आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी क्रोमोझोमच्या पेअर सुद्धा किती आहेत 7. म्हणजेच काय the number of linkage groups of particular species correspond to the its haploid number of chromosomes. Then the sex linkage. Then the transmission inheritance of X-linked and Y-linked genes from parent to offspring is called as the sex-linked inheritance. म्हणजे त्या ठिकाणी जे काही ट्रान्समिशन होतं, जे इनहेरिटन्स होतं म्हणजे एक्स लिंक असेल किंवा वाय लिंक जीन्स असतील म्हणजेच काय फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, त्यालाच आपण काय म्हणतो सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स इज ऑफ 3 टाइप्स. परत त्या ठिकाणी सेक्स लिंक इनहेरिटन्सचे 3 टाइप्स आहेत, एक एक्स लिंक, दुसरा वाय लिंक अँड थर्ड वन जो आहे तो म्हणजे काय एक्स अँड वाय लिंक. सो सेक्स लिंकेज इज ऑफ 2 काइंड्स. त्या ठिकाणी सेक्स लिंकेज जे आहेत ते परत किती प्रकारचे आहेत 2 टाईपचे. मग कंप्लीट सेक्स लिंकेज आणि दुसरा म्हणजे काय इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. मग फर्स्ट ऑफ ऑल जो आहे तो कोणता आहे बघूया आपण, कंप्लीट सेक्स लिंकेज. इट इज एक्झिबिट बाय द जीन्स लोकेटेड ऑन अ नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम.
म्हणजे हा जो कंप्लीट सेक्स लिंकेज जीन जो आहे तर तो कुठे प्रेझेंट असतो, जो काही नॉन होमोलॉगस रिजन आहे एक्स अँड वाय क्रोमोझोमचा. लास्ट लेक्चरमध्ये आपण होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन त्या ठिकाणी बघितले. नॉन होमोलॉगस रिजनमध्ये एक्स हा कसा असतो, एक्सचा क्रोमॅटिड जे आहेत तर त्या काय असतात, स्ट्रॉंग असतात, एक्सटेंड झालेले असतात, परंतु वाय क्रोमोझोम जो आहे तो कसा असतो, शॉर्ट असतो. ओके, का तर त्यांच्यामध्ये कंटेन्स कसले आहेत, युक्रोमॅटिनचे कंटेन्स प्लस मायनसमध्ये आहेत, म्हणजे एक्समध्ये जास्त प्रमाण आहे त्यामध्ये युक्रोमॅटिनचा आणि वायमध्ये कमी असल्यामुळे तो कसा असतो, शॉर्ट असतो. ओके, एक्झिबिट दी बाय जीन्स लोकेटेड ऑन अ नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. दे इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर डू नॉट ऑकर इन दिस रिजन. ते इनहेरिट होतात परंतु त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे त्या ठिकाणी ते ऑकर होत नाही त्या रिजनमध्ये. देन द एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक ट्रेट्स आर हिमोफिलिया, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, myopia, near sightedness, and for the Y link are the hypertroxis and ichthyosis. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, हे एक्झिबिट होतात नॉन होमोलॉगस रिजनला ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. दे इनहेरिटेड टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर इन दिस रिजन. एक्झाम्पल्स ऑफ द लिंक ट्रेट्स आर हिमोफिलिया, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस अँड मिओपिया. म्हणजे जो काही एक्स लिंक ट्रेटचं जे काही एक्झाम्पल आहे या ठिकाणी तर हिमोफिलिया असेल, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस असतील किंवा मायोपिया असेल, म्हणजेच काय, नियर दी साईटनेस. आणि त्यानंतर वाय लिंकचे जे काही एक्झाम्पल आहे म्हणजे ते काय तर हायपरट्रायकॉसिस अँड इचिथॉयसिस. Then the next, incomplete sex linkage. It is exhibit by the genes located on homologous region of X and Y chromosome. हे एक्झिबिट होतं कुठे, जर जे काही इनकम्प्लीट सेक्स लिंकेज आहे तर होमोलॉगस रिजनला त्या ठिकाणी हे एक्झिबिट होतात एक्स अँड वाय क्रोमोझोमला. देन दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर इन दिस रिजन. हे काय होतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे इनहेरिटेड होत नाही एकमेकांसोबत, का तर क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स इन दिस रिजन. देन द एक्झाम्पल एक्स वाय लिंक trait are the total color blindness, nephritis, retinitis of pigmentosa. म्हणजे या ठिकाणी हे कुठल्याही प्रकारचं इनहेरिटन्स होत नाही, त्यामुळे क्रॉसिंग ओव्हर त्या ठिकाणी होतो. आणि त्यानंतर एक्झाम्पल जो आहे त्या ठिकाणी एक्स अँड वाय लिंक ट्रेट्स आर टोटल कलर ब्लाइंडनेस. त्यांच्यामध्ये काय होतं, टोटल कलर ब्लाइंडनेस त्या ठिकाणी येतो, नेफ्रिटिस आणि रेटिनस पिगमेंटोसा त्या ठिकाणी फॉर्म होतो. देन दी क्रॉसिंग ओव्हर इन अ प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू combinations, recombination of the genes by the interchanging and exchanges of corresponding segments between non-sister chromatids of homologous chromosome. म्हणजे या ठिकाणी प्रोसेस आहे कोणती तर प्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन, म्हणजे ह्या प्रोसेसनुसार काय प्रोड्यूस करतात तर ते न्यू कॉम्बिनेशन म्हणजेच काय रिकॉम्बिनेशन ऑफ दी जीन्स बाय दी इंटरचेंजिंग अँड एक्सचेंजिंग ऑफ अ करस्पॉन्डिंग सेगमेंट बिटवीन दी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. म्हणजेच काय, ह्या प्रोसेसमध्ये एक नवीन प्रॉडक्ट फॉर्म करतात, म्हणजे काय तर कॉम्बिनेशन करून, म्हणजेच काय रिकॉम्बिनेशन. आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये RDNA टॉपिक जो आहे तो त्या ठिकाणी लर्न करणार आहोत. मग त्या ठिकाणी RDNA म्हणजे काय, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, म्हणजे रिकॉम्बिनेशन्स म्हणजे नवीन जीन त्यामध्ये इन्सर्ट करून त्याचं रिकॉम्बिनेशन करायचं. मग असा प्रॉडक्ट फॉर्म करण्यासाठी जीन जो आहे इंटरचेंजिंग अँड एक्सचेंज जीन्स ह्या प्रोसेसनुसार करस्पॉन्डिंग दी सेगमेंट्स बिटवीन दी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड ज्या आहेत त्यांच्यामध्ये इंटरचेंजिंग आणि एक्सचेंजिंग म्हणजे ही जी प्रोसेस आहे ड्युरिंग दी मिओसिस, पॅचेटिन जी आहे प्रोपेस फर्स्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड ज्या आहेत त्या ठिकाणी एक्सचेंज झालेल्या बघायला मिळतात. देन दी इट इज ऑकर इन दी ड्युरिंग पॅचेटिंग ऑफ प्रोपेस फर्स्ट ऑफ मिओसिस. देन दी टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज कॉइन बाय मॉर्गन. आणि त्या ठिकाणी ती टर्म जी आहे क्रॉसिंग ओव्हरची ही कोणी डिस्कवर केलेली आहे तर TH मॉर्गन जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी ही टर्म क्रॉसिंग ओव्हरची डिस्कवर केलेली आहे. बघा मग त्या ठिकाणी इट्स ऑकर ड्युरिंग पॅचेटिंग ऑफ अ प्रोपेस फर्स्ट. म्हणजे आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत मिओसिस आणि मायटोसिस. मिओसिसमध्ये आपण त्या ठिकाणी प्रोपेज मेटा ॲनाटिलो बघितले आहेत. मग त्या ठिकाणी प्रोफसमध्ये पॅचेटिन, झायगोटिन, डिप्लोटिन ज्या आहेत तर त्यामध्ये पॅचेटिनमध्ये आपल्याला ह्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड ज्या आहेत होमोलॉगस क्रोमोझोमवर या ठिकाणी काय झालेलं असतात, क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच काय अल्टरनेट झालेलं आपण 11th स्टँडर्डला डिस्कस केलेलं आहे. देन दी मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 सिक्वेन्शियल स्टेप्स सच ॲज. आणि त्या ठिकाणी जे काही क्रॉसिंग ओव्हरचं मेकॅनिझम आहे त्या ठिकाणी कन्सिस्टिंग म्हणजे किती तर 4 सिक्वेन्शियल स्टेप्स आहेत. मग एक सिनॅप्सिस, दुसरं टेट्राड फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर अँड टर्मिनेशन.
लायझेशन या 4 स्टेप थ्रू त्या ठिकाणी काय होतं क्रॉसिंग ओव्हर परफॉर्म होतं. देन दी फेनॉमेनॉन ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज युनिव्हर्सल अँड इट इज नेसेसरी फॉर दी नॅचरल सिलेक्शन बिकॉज इट इन्क्रीजेस दी चान्सेस ऑफ व्हॅरिएशन. हा जो काही फेनॉमेनॉन आहे क्रॉसिंग ओव्हरचा तर तो कसा आहे युनिव्हर्सल आहे आणि त्या ठिकाणी नेसेसरी काय तर नॅचरल सिलेक्शन अँड देन दी बिकॉज इट इन्क्रीज दी चान्सेस ऑफ व्हॅरिएशन. म्हणजे या फेनॉमेनॉनुसार क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे युनिव्हर्सल बट इट इज नेसेसरी फॉर द नॅचरल सिलेक्शन आणि त्यामुळे त्या ठिकाणी इन्क्रीज होतात कशाचे चान्सेस तर व्हॅरिएशनचे म्हणजे त्या ठिकाणी बदल. देन दी नो दी सायंटिस्ट. जर आपण आता या सायंटिस्टविषयी जाणून घेऊया. देन TH मॉर्गन म्हणजेच काय थॉमस हंट मॉर्गन वॉज अन अमेरिकन बायोलॉजी. जे TH मॉर्गन होते थॉमस हंट मॉर्गन हे काय एक अमेरिकन बायोलॉजिस्ट आहेत होते. He used the fruit fly Drosophila melanogaster in a genetic research and established the chromosomal theory of TH Morgan heredity. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी यूज केला फ्रूट फ्लायचा म्हणजे तर त्या ठिकाणी जे काही ड्रॉसोफिला मिलॅनोगॅस्टर होतं फ्लाय त्याचा जेनेटिक रिसर्चसाठी त्यांनी वापर केला आणि त्या ठिकाणी त्यांनी एस्टॅब्लिश केलं काय तर क्रोमोझोमल थिअरी ऑफ TH मॉर्गन हेरिडिटी. बघा ही आल्सो डिस्कवर दी प्रिन्सिपल्स ऑफ लिंकेज सेक्स 1866 1945 लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. त्यांनी त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ दी सेक्स लिंकेज अँड देन दी लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर 1866 to 1945 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी ते डिस्कवर केलं. देन दी मॉर्गन्स वर्क प्ले की रोल इन द फील्ड ऑफ जेनेटिक्स. त्यांनी वर्क केलं की रोलनुसार तर कुठे तर फील्ड ऑफ जेनेटिक्स. ही वॉज अवॉर्डेड अ नोबेल प्राइज इन 1933 इन अ फिजिओलॉजी अँड मेडिसिन. आणि त्यानंतर त्यांना अवॉर्ड देण्यात आला नोबेल प्राईजचा कधी तर 1933 कोणत्या टॉपिकवर तर इन द फिजिओलॉजी अँड मेडिसिनमध्ये. सो नाऊ थँक्यू. नेक्स्ट लेक्चर वी विल लर्न अबाउट दी theory of TH Morgan. Okay, now very interesting flower of the Neolamarsica Kadamba. Just see. Okay, now stop here. Thank you so much.